पाडव्याच्या दिवशी अहोंचं औक्षण करून घेतलं आणि त्यानंतर लगेच अरूचं सुद्धा औक्षण केलं. कारण त्या दोघांना जायचं होतं गावाला. त्या दोघांची छान अशी बॅग पॅक केली आणि गावाला जायचं म्हटलं, की त्यांना इतकी घाई झालेली असते, की काय सांगू तुम्हाला. लक्ष्मीपूजनच्या दिवशी किती सारा पसारा झालेला असतो हे तर प्रत्येकीला माहितीच आहे. तो सगळा पसारा आवरून घेतला. त्याचबरोबर पूजासुद्धा उचलून सगळ्या वस्तू ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून दिल्या. त्यानंतर आमची बॅग पॅक केली आणि मी आली माहेरी. आत्यांना घरी जायचं होतं त्यामुळे आम्ही सकाळी-सकाळीच आहे ना भाऊबीज सेलिब्रेशन करून घेतलं. भावांना ओवाळलं, माझ्या वडिलांना ओवाळलं आणि श्लोकला मात्र अजिबात ओवाळून घ्यायचं नव्हतं. टीचरला व्हिडिओ पाठवायचा म्हणून त्यांनी मला ओवाळून दिलं. त्यानंतर आम्ही संध्याकाळी 6 वाजता मामाच्या गावाला निघालो. प्रवास चालू झाला की श्लोकने झोपलंच पाहिजे हे त्याचं नेहमीचं ठरलेलंच आहे. इथे आल्यानंतर आमची सगळी ओवाळी वगैरे झाली आणि मला सुद्धा माझ्या मावशीने ओवाळलं आणि मी सगळ्यांनाच चिडवत होती. मी सगळ्यांची लाडकी, मलाच ओवाळलं, तुम्हाला ओवाळलं पण नाही. बहीण-भावंडांना असं चिडवलं की जरा बरं वाटतं की नाही. त्यानंतर आजचा मेन्यू होता मस्त असं चुलीवरचं चिकन. तर इथे चिकन आणि भाकरी बनवायचं काम चालू होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही खूप सारे फटाके फोडले. सगळ्यांना म्हटलं आपण एक सुरसुरी बरोबर व्हिडिओ शूट करूया. पण कसलं काय, एकाची सुरसुरी पेटेपर्यंत दुसऱ्याची विझूनही जात होती. याचा लाँग व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. नक्कीच चेकआउट करा. आणि असा संपवला आमचा हा भाऊबीजेचा दिवस. दॅट्स इट टुडे. बाय.